नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 10 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात. प्रश्न क्रमांक पहिला. नशामुक्त भारत अभियान म्हणजेच NMBA वाहन कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दिल्ली NCR मध्ये नशामुक्त भारत अभियानाची मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ब्रह्मकुमारींच्या सहकार्याने अंमली पदार्थांच्या गैरवापराबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने 14 फेब्रुवारी रोजी दिल्ली NCR मध्ये याचे अनावरण केले गेलेलं आहे. याच्यामध्ये नशामुक्त भारत अभियानाचा एक भाग हा NMBA वाहन उपक्रम तरुणांना मादक द्रव्यांच्या सेवनाच्या हानिकारक प्रभावांबद्दल शिक्षित करण्यावर याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे महासागरावर पहिली ब्लू टॉक्स बैठक आयोजित केलेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पृथ्वी विज्ञान मंत्रालयामार्फत महासागरावर पहिली ब्लू टॉक्स बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने म्हणजेच MOES ने 29 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे पहिली ब्लू टॉक्स बैठक आयोजित केली गेलेली होती. या बैठकीला भारतातील फ्रान्सचे दूतावास आणि कोस्टा रिकाच्या दूतावासाने याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत आणि कोस्टा रिकाचे राजदूत हे भारत महासभेचे संयोजक होते. या बैठकीत महासागरावर आरोग्य आणि प्रशासन यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. प्रिtzker आर्किटेक्चर पुरस्कार 2024चा विजेता म्हणून अलीकडेच कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. रिके नाकामोटो यांना प्रिtzker आर्किटेक्चर पुरस्कार 2024चा विजेता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. रिके नाकामोटो एक हा जपानी विरासत आणि सामाजिक वकील यांना 2024च्या प्रिtzker आर्किटेक्चर पुरस्काराचे विजेते म्हणून घोषित करण्यात आलेला असून प्रिtzker पारितोषिक हा आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जात असतो आणि त्याला कधी-कधी आर्किटेक्चर नोबेल पुरस्कार सुद्धा म्हटलं जातं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. केंद्र सरकारने आदिवासी गावांना इंटरनेट सेवांशी जोडण्यासाठी कोणत्या संस्थेशी भागीदारी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. इस्रोसोबत केंद्र सरकारने आदिवासी गावांना इंटरनेट सेवांसाठी जोडण्यामध्ये इस्रोसोबत सहकार्य करार केलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहेत. झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातील 80 आदिवासी गावांमध्ये पथदर्शी प्रकल्पासाठी व्हीसॅट या स्थानकांद्वारे तैनात करण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने इस्रोसोबत भागीदारी करण्याची योजना आखलेली असून यामध्ये इंटरनेट, वैद्यकीय आणि शैक्षणिक कनेक्टिव्हिटी यासारख्या अत्यावश्यक सेवा प्रदान करणे आणि याचा महत्त्वाचा उद्देश असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. कोणत्या संस्थेने विकसित भारत कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉर 2047 या विषयावर वेबिनार आयोजित केला गेलेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजेच IICA मार्फत विकसित भारत कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉर 2047 या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आलेला होता. त्याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजेच IICA ने 7 मार्च 2024 रोजी विकसित भारत म्हणजेच कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉर 2047 या विषयावर वेबिनार आयोजित केला गेलेला होता. याच्यामध्ये 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे विकसित भारत हे भारत सरकारचे हे ध्येय असणार आहे. याच्यामध्ये आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन यांसारख्या विकासाच्या अनेक पैलूंचा यामध्ये विजनमध्ये याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6.
कोणत्या मंत्रालयाने जन औषधी केंद्रांसाठी क्रेडिट सहाय्य कार्यक्रमाचे उद्घाटन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रसायने आणि खते मंत्रालयामार्फत जन औषधी केंद्रांसाठी क्रेडिट सहाय्य उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाने डिस्पोजेबल ई सिगारेट किंवा वाफेवर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, न्यूझीलंड सरकारने डिस्पोजेबल ई सिगारेट किंवा वाफेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. कोणता देश वंश आधारित भेदभावावर सामना करण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश बनणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फ्रान्स हा देश पहिला देश वंश आधारित भेदभावावर सामना करण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश ठरलेला आहे. कोणता? तर फ्रान्स. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने पियोलिजी 12 विमानविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्तर कोरियाने पियोलिजी 12 या विमानविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. कोणते 2 देश भारतीय युद्धनौकांसाठी इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम विकसित करण्याच्या करारावर चर्चा करत आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत आणि युके मार्फत या करारावर चर्चा सुरू आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. कोणत्या भारतीयाला ग्रीन ऑस्कर व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 हा पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पौर्णिमा देवी बर्मन यांना ग्रीन ऑस्कर व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 हा पुरस्कार मिळालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. 38व्या सूरजकुंड शिल्पमेळा 2025 ची थीम कोणत्या 2 राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश आणि ओडिशा या 2 राज्यामध्ये 38व्या सूरजकुंड शिल्पमेळा 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. पोंग डॅम लेक वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कोणतं? पोंग डॅम लेक. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हिमाचल प्रदेशमध्ये हे पोंग डॅम लेक हे वन्यजीव अभयारण्य आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे. पोंग डॅम लेक वन्यजीव अभयारण्यात 2025च्या वार्षिक पक्षी गणनेमध्ये 95 प्रजातींचे 1,53,719 पक्षी नोंदवले गेलेले असून जे आतापर्यंत सर्वाधिक याच्यामध्ये संख्या असणारी आहे. पोंग डॅम लेक ज्याला महाराणा प्रताप सागर असेही म्हटलं जातं, ते हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बियास नदीकाठील मानवनिर्मित हे जलाशय आहे. याच्यामध्ये 307 चौरस किलोमीटर पसरलेला असून 2002 मध्ये त्याला रामसर स्थळाचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. 2002 मध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्या शहरात अलीकडेच NSDC आंतरराष्ट्रीय अकादमीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ग्रेटर नोएडामध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये NSDC आंतरराष्ट्रीय अकादमीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. प्रिसिजन अप्रोच रडार या नवीन संरक्षण प्रणालीचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अंदमान आणि निकोबार बेटामध्ये प्रिसिजन अप्रोच रडार या नवीन संरक्षण प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कुठे? तर अंदमान आणि निकोबार या बेटांवर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. सागरी तांत्रिक प्रदर्शन म्हणजेच एमटेक्स 24 चे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विशाखापट्टणममध्ये एमटेक्स 24 चे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचा उद्देश काय? सागरी तंत्रज्ञान तांत्रिक प्रदर्शन करणे. तर मित्रांनो, हे होते काही 10 फेब्रुवारी 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.